आणि मुद्राचं जे कर्ज होतं 10 लाखापर्यंतचं कर्ज हे विना तारण आणि विना गॅरंटीचं मिळायचं, आता ते 10 लाखावरनं 20 लाख करण्यात आलंय। आणि मुद्रा योजनेची सगळ्यात महत्त्वाची जर आपण ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर याच्यामध्ये जवळपास 60% महिला आहे की ज्यांना मुद्राचं लोन मिळालेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामान्य घरच्या ज्या महिला आहेत त्यांना पायावर उभं राहण्याकरता 20 लाखापर्यंतचं कर्ज आणि तरुणांनाही 20 लाखापर्यंतचं कर्ज कुठल्याही व्याजाविना आणि कुठलेही तारण दिल्याशिवाय या ठिकाणी मिळणार आहे। शेतकऱ्यांकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। विशेषतः PM किसानच्या अंतर्गत 6000 रुपये हे पुढचे 5 वर्ष देखील देण्यात येतील। आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र सरकार त्यात 6000 रुपये टाकते, ते महाराष्ट्रात 12000 रुपये आपण देतो। त्याचप्रमाणे जो आपला PM पीक विमा आहे त्याला अजून सुदृढ करण्यात येईल, त्याला अजून मजबूत करण्यात येईल। आणि यासोबत गेल्या 5 वर्षांमध्ये प्रमुख पिकांच्या MSP मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे। पुढच्याही 5 वर्षांमध्ये भरघोस वाढ ही MSP मध्ये करण्याचा निर्धार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। डाळी आणि खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरता आणण्याचा याच्यामध्ये विचार आहे। आणि भाजीपाला उत्पादन वाढलं पाहिजे, पण हे नाशिवंत असल्यामुळे त्याच्या स्टोरेजची एक पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, जेणेकरून भाजीपाला उत्पादकांना त्यांच्या जो काही माल उत्पादित होतो त्याला जास्त शेल्फ लाईफ मिळेल आणि त्यांना जास्त चांगले पैसे त्यातनं मिळू शकतील। हा देखील एक प्रयत्न आहे। मिलेट्स किंवा ज्याला श्री अन्न म्हटलेलं आहे, या श्री अन्नाला सुपरफूड म्हणून मार्केट करायचं जगभरामध्ये, असं या ठिकाणी निर्णय झालेला आहे। विशेषतः नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा, या दृष्टीने एक कार्यक्रम आखण्यात आलेला आहे। मागच्या 5 वर्षांमध्ये जवळपास 25 लाख हेक्टर जमीन मोदी सरकारच्या प्रयत्नाने देशभरामध्ये सिंचनाखाली आली आणि आता पुन्हा सिंचन क्षेत्राचा विकास करण्याकरता भरघोस अशा प्रकारचा निधी हा देण्यात येणार आहे। सहकारी क्षेत्रामध्ये विशेषतः ज्या प्राथमिक सोसायट्या आहेत यांचं बळकटीकरण करायचं आणि त्यांच्या माध्यमातून गावोगावी धान्याची साठवणूक करण्याकरता आणि इतरही सगळ्या गोष्टींकरता गोडाऊन्स तयार करणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं याकरता काम करण्यात येणार आहे। विशेषतः नॅनो युरिया हा एक मोदी सरकारचा अतिशय सफल प्रयोग आहे, ज्याच्यामुळे युरियाचा उपयोग हा कमी होतोय आणि उत्पादकता देखील वाढते आहे। त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात काम करण्यात येणार आहे आणि कीटकनाशक असतील किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील या संदर्भात संशोधनावर भर देऊन किमती कमी आणायच्या आणि जमिनीचा पोत खराब होणार नाही अशा प्रकारचे त्याचं कंपोजिशन करायचं, या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे। देशामध्ये पहिल्यांदा 100% डेडिकेटेड असा ॲग्रिकल्चर सॅटेलाइट, कृषी सॅटेलाइट हा सोडण्यात येणार आहे। या सॅटेलाइटचा उपयोग असा असेल की याच्यामुळे आज कृषी क्षेत्रावर वातावरणातल्या बदलाने जो एक परिणाम होतोय त्या परिणामापासून कृषी क्षेत्राला मुक्ती मिळेल आणि त्यासोबत या सॅटेलाइटच्या माध्यमातून क्रॉपचं लाईफ सायकल मॅनेजमेंट हे देखील आपल्याला करता येईल।